आपण सगळे इथून निघून जा. तुमच्या लीडरला पण आमची सूचना आहे, सगळे इथून निघून जा. समजत नाही का तुम्हाला? बस घेऊन यांना डिटेन करा. चला चला, बाहेरमध्ये बसा. चला चला. चला वाहनमध्ये बसा. पोलीस वाहनमध्ये पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आम्ही. वाहनमध्ये बसा. चला भैया, चला चला, स्वतःहून बसून जा. आम्हाला जोर जबरदस्ती करायला वेळ येऊ देऊ नका. चला पुढे. आतमध्ये जाणार साहेब, सांगता येईल तुम्हाला. सध्या आमच्या भावना या आहेत की जे आज आम्ही हा पाण्यासाठी जे मोर्चा काढलेला आहे, आंदोलन काढलेलं आहे, तर या आंदोलनात आम्ही फक्त पाण्याचा विषय घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि असं कित्येक वेळेस आम्ही रस्त्यावर उतरलोय, पण यामध्ये आमच्या ह्या लाडक्या बहिणींना आज पाणी मिळत नाहीये. आणि हे सरकार थोटांड सरकार आहे, थोटांड. हे खोटं सरकार आहे. कारण या सरकारला आज इकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो म्हणून आज मोठेपणा गाजवते, पण आज थेंब थेंब पाण्यासाठी आज महिलांना भटकंती करते. मग हे सरकार कसलं लाडकं आहे? हे सावत्र बहिणीसारखं, सावत्र भावासारखं वागवते आम्हाला. म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतोय. आणि आम्हाला जर आज पाण्याचा तोडगा नाही निघाला तर आम्हाला कुठेही नेऊन बसवलं तरी आम्ही हा रस्ता सोडणार नाहीये. आणि आम्हाला हेच म्हणायचंय की काल पालकमंत्र्यांनी म्हणलं की हे आंदोलन होऊ द्यायचं नाहीये आणि हे आंदोलन योग्य नाहीये. काय योग्य नाहीये? घरात पाणी पालकमंत्र्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून किती वेळेस तरी आमदारकी पदावर गेले होते पालकमंत्री, मग तेव्हा काय यांनी घराघरात पाणी दिले नाहीत? मग आमचा एक जनता म्हणून प्रश्न आहे आमदार साहेबांना, पालकमंत्र्यांना,
की आतापर्यंत ते जनतेला का पाणी दिले नाहीत. त्यांनी पाणी दिलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती. तुम्ही आता थेट आरोप पालकमंत्र्यांवर केला. पालकमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले का तुमचं आंदोलन रोखण्याचे? आम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांनी आदेश दिलेत, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला कॉपरेट करावं आणि आम्ही पोलीस प्रशासनाला कॉपरेट करावं, आमची एवढीच विनंती आहे. का तर आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आमच्या सोबत कधी वाईट केलेलं नाही, पण आताही करू नये एवढीच विनंती आहे. त्यांनी आमच्यासोबत कॉपरेट करावं. आम्ही कोणा वैयक्तिक व्यक्तीसाठी किंवा कोणासाठी आम्ही लढत नाहीये. आमचा लढा फक्त पाण्यासाठी आहे आणि आम्हाला पाणी पाहिजे. आता पोलीस प्रशासनातून ठाकरे साहेब बोलले की तुम्हाला आम्ही अधिकारी इथं बोलवतो पण तुम्ही रस्त्यावर जाऊ नका. आम्ही त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय की आम्हाला अधिकारी त्यांनी इथं बोलवले तर आम्ही इथं दिवसभर थांबणार जोपर्यंत अधिकारी इथं येत नाही तोपर्यंत. तुम्ही हंडाभर पाण्यासाठी तळमळ करताय दिवस रात्र, मात्र असं देखील सांगितलं जातं, असं ऐकलं जातं की पालकमंत्र्यांकडे 24 तास नळ आहे म्हणतात. त्यांच्या घरी काही असू शकतं, ते मोठे लोक आहेत. मोठ्या लोकांच्या घरी लाईनी लागतात पाण्याच्या. नळ काय ते काही पण लागवतं. त्यांच्या किचन पर्यंत सुद्धा पाणी, त्यांना आयते पाणी मिळतं. त्यांच्या घरासमोर काही होतं, त्यांच्या घरात नळ येते, काही पण होतं त्यांच्या घरात. सामान्य जनतेचं काय? पालकमंत्री सामान्य जनतेकडे लक्ष नाही का? अजिबात लक्ष नाहीये, अजिबात लक्ष नाहीये. लक्ष असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती. आता आंदोलन रोखण्यात आलेलं, पुढची दिशा कशी मिळेल तुमच्या? आमची दिशा हेच आहे, जोपर्यंत अधिकारी इथे येऊन आम्हाला बोलणं करत नाहीत, आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या जागेवरून हलणार नाही. काय ना तुमचं? माझं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तालुका संघटक अनिता पाटील. आम्ही वडगाव कोल्हाटी या ठिकाणी पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी जनतेला पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा गट नंबर मध्ये नाहीये आणि ज्या भागामध्ये पाणी पाईपलाईनची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तर अजिबातच पाणी त्यांना त्या ठिकाणी येत नाहीये. त्यामुळे सगळी जनता त्रासलेली आहे आणि उन्हाळे दिवस असल्यामुळे आणि जवळपास 10-12 वर्ष झालेले लोकांना पाण्याची योग्य सुविधा नसल्यामुळे आज जनता चिघळलेली आहे. त्यांच्या पाणी प्रश्नावर आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे ही जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि या पोलीस प्रशासनाने या बऱ्याच महिलांना आणि मी जिल्हा परिषद सदस्य ललिता सोनवणे माझ्या सहित या महिलांना इथे या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी जमावबंदी करण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत. पण ही जनता आज थांबणारी नाहीये, आज घडा फोडणार आणि पाणी आणणारच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन जरी अवेलेबल असेल तरी सुद्धा ही जनता आज कोणाचंच ऐकणार नाहीये. जागोजागी तुम्हाला आंदोलन करताना दिसणार आहे. तडपण्याचा प्रयत्न 2 दिवसापासून चालू आहे. आम्हाला बरेचसे फोन येत आहेत, धमक्या येत आहेत, पण आम्ही त्यासाठी जुमानणार नाहीये. जनतेसाठी काम करणार आहे, जनतेच्या हक्कासाठी लढणार आहेत आणि जनता सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहे. त्यामुळे ती आता मागे जाणार नाहीये. गुन्हा दाखल झाल्यावर तुमचं आंदोलन सुरू आहे? चालूच राहणार आहे. पाण्यासाठी लढाई ही जनतेसाठी चालूच राहणार आहे. तुमचं काय म्हणणं? एक लेडीज आमची घरातून वडून काढली पोलीस लोकांना. काय गरज होती पोलीस लोकांना घरातून लेडीज काढली? आम्ही काय चोऱ्या केल्या का? आम्ही पाण्यासाठी बोलू राहिलो, आम्ही पाण्यासाठी येऊ राहिलो, पाण्याचा हक्क मागू राहिलो. का आम्हाला पाणी देत नाही? पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे. आम्ही जो माणूस आमच्याकडे येतो मतदान मागायला, आम्ही त्यांना पाणी मागतो. आम्ही निवडून आलो पाणी आणतो. आमच्याकरता आता एका बी आमदार खासदार कोण असेल त्यांनी पाणी आणि रस्ता अजून दिला नाही. आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत. त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा हीची सूचना दिली होती. त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही. तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत. तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली, लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका. पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत. हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहेत. तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना
कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे. बरं, किती लोकांना ताब्यात घेतलंय, काय पुढची भूमिका? आमची जे हे कारवाई आहे ते सध्या सुरू आहेत. कारवाई संपल्यावर आम्ही याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर सूचना देऊ. पण नागरिक ज्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांसाठी भांडतायत त्यावेळेस पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्याचा अधिकार आहेत, पण ते अधिकारला अंमल करायला त्यांना पोलिसांकडून परवानगी घेणे, पोलिसच्या जे जमावबंदीचा आदेश आहे त्याचा रिस्पेक्ट करणे आणि तसेच त्यांची जी मागणी आहे त्याच्यासाठी पोलीस त्यांची पूर्ण मदत करेल. जे संबंधित खाते आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटून बोलू की यांचे मुद्देचा हे करा, त्यांचं समाधान करा. पण जर विना परवानगी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून पोलिसांना मीटिंगमध्ये दिलेली हमीचा रिस्पेक्ट न करता जर असे कोणी निकृत करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई 100% करणार आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. तर तुम्ही नागरिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या बैठक बोलणार आहेत का आणि याचा तोडगा कसा निघणार आहे? आज जे घडलेली घटना आहेत त्यात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करून जे लोक जमावबंदीचा उल्लंघन करत होते त्यांना डिटेन केलेलं आहे. आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहेत. आपला जे दुसरा प्रश्न होता, येस, आम्ही इतर विभागांना सोबत परत बसून एकदा 2 तारखेला मीटिंग झालेली आहेत. जे आंदोलन करते होते आणि इतर विभागाचे लोक, जे बाकी लोक आहेत, जे बाकी मागणे आहेत त्याच्यासाठी आम्ही परत इतर खात्यांना जे संबंधित मुद्द्याचे खाते आहेत त्यांना भेटून त्यांना याचा काहीतरी तोडगा काढावा याची विनंती करू. ओके.